भूषण सिंह राजे होळकर आणि सर्व मान्यवर आणि बंधू भगिनींनो, वेळ बराच झालाय, बस की आपल्यावरच यायला लागले. मी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना वंदन करतो. अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यानगर नाव आपण दिले. त्या अहिल्यादेवींना फार तरुण वयामध्ये पतींच्या निधनानंतर राज्याची जबाबदारी आली आणि लोकांना असं वाटायला लागलं ते आता खचून जातील आणि त्या खचून एक स्त्री राज्य कशी करेल म्हणून सगळ्यांच्या त्यांच्या राज्यावर दौलतीवर नजरा जात होत्या. पण त्यांनी खचून न जाता कारभार हातात घेतला, अतिशय उत्तम चालवला. अनेक आक्रमणं त्यांच्यावर आली, तीही त्यांनी लिलेया परतवून लावली. रघुनाथराव पेशव्यांचं लक्ष होळकरांच्या या राज्यावर गेलं. 50,000ची फौज घेऊन रघुनाथराव पेशवे होळकरांच्या राज्यावर चालून गेले. होळकरांच्या राज्यावर चालून जाताना इंदोरवर चढाई केली. त्यावेळी अहिल्यादेवी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना ते कळलं आणि त्यांनी रघुनाथरावांना एक खलिता पाठवला. तो खलित्यात काय लिहिलेलं तेवढंच मी वाचतो. त्या म्हणतात, आपण माझे राज्य हिरावून घेण्याचे कपट रचून आलात, आमच्याकडील फितुरास गाठले, मला दुबळी समजलात की खुळी, दुःखात बुडाले त्यास अधिक बुडवावे हा तुमचा दुष्ट हेतू. आता आपली गाठ रणांगणात पडेल. माझ्याबरोबर युद्धात पारंगत असणाऱ्या स्त्रियांची फौज असेल. मी हरले तर कीर्ती करून जाईन, पण आपण हरलात तर आपल्याला तोंड दाखवायला जागा उरणार नाही. म्हणून लढाईच्या भरीस न पडाल तर बरे. मी अबला आहे असे समजू नका. मी खांद्यावर भाले घेऊन समोर उभे राहिले तर पेशव्यांनाही भारी पडेन. वेळ पडली तर हत्तीच्या पायी साखळीशी बांधून तुमचे स्वागत न केले तर होळकरांच्या सुनेचे नाव लावणार नाही. एवढा करारीपणा या आपल्या भूमीत आहे. आज त्याच भूमीत येत असताना महाराष्ट्राचा स्वाभिमान, दिल्लीच्या समोर झुकायचं नाही ही आपली पवार साहेबांनी घेतलेली भूमिका. अनेक प्रयत्न करून झाले तरी पवार साहेबांना नमवता आलं नाही. हे दिल्लीकरांचं दुःख. आमच्या रोहित दादांना देखील ईडीचा त्रास करण्याचं काम केलं का तर पवार साहेब झुकतील, त्यांच्या घरातल्या माणसाला त्रास दिला तर. या भूमिकेनं सर्व मार्गाचा अवलंब करून पवार साहेबांची अडचण करायचा प्रयत्न करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला विरोध करण्यासाठी उद्याच्या 13 तारखेला आपल्याला मतदान करायचं. अनेक प्रश्न आहेत, सगळ्यांनीच त्या प्रश्नांचा उहापोह केलेला आहे. काल परवा आमचे देवेंद्र फडणवीस म्हटले की कोविडची लस मोदी साहेबांनी काढली, त्यामुळे आपण सगळे जिवंत आहोत आणि त्यामुळं आपलं मत मोदी साहेबांना द्या. 2 दिवसानं जगाच्या पाठीवरची कोविडची लस आपण घेतली आहे ना, त्याच्या कोर्टामध्ये त्या लसीच्या कंपनीने सांगितलं की आम्ही जी लस दिलेली आहे त्याच्यात बरेच डिफेक्ट्स आहेत, बऱ्याच चुका आहेत. त्या लसीमुळं अनेकांचा हार्ट अटॅकने मृत्यू होतो आणि त्यामुळं त्या दोष त्या लसीत आहेत. तेव्हापासून देवेंद्र फडणवीस याच्यावर बोलायचे बंद झाले. माझं देवेंद्र फडणवीसांना सांगणं आहे की जर कोविडच्या लसीसाठी तुम्ही मतं मागत असाल तर काँग्रेस पक्षाने पोलिओची लस काढली होती. पोलिओची लस त्या काँग्रेस पक्षाने काढली तर काँग्रेसच्या इंडिया आघाडीला मदत द्यायला आता तुम्हाला सगळ्यांना, अगदी देवेंद्र फडणवीसांनी देखील इंडिया आघाडीला मत दिलं पाहिजे.
कारण पोलिओ झालेला नाही या सगळ्यांना, त्याचं कारण काँग्रेसनं पोलिओची लस काढली. सांगण्यासारखे मुद्दे अनेक आहेत मित्रांनो. आपला खिसा किती कापला याचा अभ्यास तुम्ही करा. बाकीचे सगळे मुद्दे आहेत, पण तुमच्या खिशातनं किती घेतलं या सरकारनं. 1 लाखाचं खत खरेदी करायला गेला तर 18,000 रुपये जीएसटी गेला. 50,000 रुपये तुम्ही घर चालवत असाल तर 9,000 रुपये 18% तुमचे केंद्र आणि राज्य सरकारला गेले. 1,00,000 सव्वा लाख रुपये दरवर्षी या देशातला प्रत्येक नागरिक भरतो. यांच्या तिजोरीत तुम्ही पैसे भरता. शेतीचा कोणताही नांगर घ्या, रोटोवेटर घ्या, सगळ्यावर ह्यांनी कर बसवलेला आहे. 12% आहे, 18% आहे. 2 व्हीलर खरेदी करायला गेला तर 28% कर आहे. 2 लाखाची मोटरसायकल हौशेनं तरुणांनी घेतली तर 56 लाख रुपये हे घेतात आणि मग 2 लाखाची मोटरसायकल आपल्या घरी येते. 4 चाकी गाडी घ्यायला 28% आहे. या देशामध्ये आमचं सरकार होतं, वॅट होता, त्यावेळी स्वस्त चपला वॅट पासून बाहेर होत्या. कुठल्याही शर्टावर, पॅन्टवर, साडीवर कर नव्हता. अन्नधान्यावर कर नव्हता. मोदी साहेबांनी जीएसटी लावली, ती सगळ्यावर लावली. त्यामुळे या देशात आता काहीही शिल्लक नाही. तुम्ही पैसा खिशातनं बाहेर काढला की केंद्र आणि राज्य सरकारला जीएसटी तुम्ही भरता, हे पहिल्यांदा तुम्ही विसरू नका. त्यामुळं हिशेब जर केला तर तुमच्या लक्षात येईल या लोकांनी आपली भरपूर लूट केलेली आहे. जगाच्या पाठीवर ज्यांनी ज्यांनी जीएसटी आणला आणि कडक राबवणूक